तर मित्रांनो, कशा आहात? तर आज माझा दिवस खूप भारी गेला आहे, कारण की तुम्ही गर्दी बघू शकता. घरून 8 वाजतापासून आलेली 2 वाजेपर्यंत मी आज पाणीसुद्धा पिले नाही, तर नाश्ता कुठून करणार. तर आज कटर नव्हता, कारण की आज गुड फ्रायडे होता. त्यामुळे आमच्या वास्कोमधल्या एरियामधले सगळे जे माशांचे शॉप आहे ते सगळे बंद होते. तर त्यामुळे सगळी भन्नाट गर्दी इकडेच होती. तर काय झालं ना, आज कटर यासाठी नव्हता आला, तो पण ख्रिश्चन. तर गुड फ्रायडेला हे लोक नाही जात, शॉप वगैरे ओपन नाही करत, असं इकडे मान्यता आहे तसं. तर आज घेतली होती या कस्टमरांनी ब्लॅक पॉम्फ्रेट. तर किमान आता वाजले होते दुपारचे, तर कस्टमर थोडे कमी झाले होते. तर ब्लॅक पॉम्फ्रेट याला ना आपल्या मराठी भाषेमध्ये हलवा किंवा सारंगा मासे असे म्हणतात. कोकणात आणि महाराष्ट्रातील आपल्या किनारपट्टीवर याला अत्यंत लोकप्रिय चविष्ट सागरी मासा असं म्हणतात. आणि याची चव जे आहे ना, आपल्या जे व्हाईट पॉम्फ्रेट आहे ना त्याच्यापेक्षा पण भारी मला सुद्धा लागते आणि कस्टमरांना सुद्धा लागते असं मला वाटते. पण खूप छान लागतो हा मासा ब्लॅक पॉम्फ्रेट. तर याच्यामध्ये ना भरपूर प्रमाणात प्रथिने असे असतात, आणि माशांमध्ये तर ओमेगा 3 फॅटी ॲसिड हे हृदयाच्या आणि मेंदूच्या आरोग्यासाठी खूप चांगले असतात, हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि जीवनसत्वे याच्यामध्ये खूप जास्त असतात आणि ते आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. तर याची जे आपली बनवण्याची पद्धत आहे, आम्ही तर जास्त तर मासे म्हटलं तर आम्ही फ्रायच करतो. आणि मी व्हाईट पॉम्फ्रेट आणि ब्लॅक पॉम्फ्रेट याला आंबटीक एक म्हणजे इकडले कढीचा प्रकार आहे तो मी बनवते जास्त तर म्हटलं तर. आणि नारळाची कढी पण याची छान लागतं. तर आज काय झालं ना, आज म्हणजे खूप छान वाटलं मला, कारण की आज गुड फ्रायडे होता. आणि आज मला कस्टमरांनी सकाळ बसून कोणी आंबे दिले, कोणी चॉकलेट्स दिल्या, कोणी काय म्हणजे इकडलं ना एक प्रेम दाखवण्याचं स्वरूप, म्हणजे काही ना काही इकडले लोक असं देतात, किंवा कधी कोणी सॉफ्ट ड्रिंक आणून देतात, कोणी चॉकलेट्स आणून देतात, म्हणजे असं आणून देतात. असं खूप छान वाटते, असं कधी आपण त्यांची मदत केली तर एक भारी फिलिंग येते. तर मला हे कस्टमरांनी पाठवलं होतं आणि मिस्टरांनी दिलं की हे की तुझ्या कस्टमरांनी तुझ्यासाठी पाठवलं म्हणून, घरी डिलिव्हरी द्यायला गेले होते. तर खूप छान आणि टेस्टी असं हे चॉकलेट्स होतं. ते एक टाईप असं बनवलेलं होतं, पण खूप भारी टेस्ट होती त्याची. तर हे प्रेम पाहून ना, म्हणजे असं कधीच वाटलं नाही मला आजपर्यंत की बा मी इथे मासे कट करते. सगळेजण म्हणतात तू शिकली सवरली आहे का बरं हे काम करते, पण हे लोकांचं प्रेम बघून ना मला खूप छान वाटते. तर एका कस्टमरांनी आज मला दिले होते सकाळी आणून आंबे. तर आंबे खूप स्वीट होते. तर आपल्याकडे आंब्याचं सीझन आलेलं आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तेव्हा पण बाय. थँक्स फॉर वॉचिंग.